ह्या महागाईचा इतका वैताग आलाय म्हणून सांगू वाढतच चालली बकासुराच्या पोटासारखी। आता भाजीपाल्याचं समजा ठीक आहे, शेतकऱ्यांना तेवढी मेहनत तरी घ्यावी लागते, त्यांना नुकसान सुद्धा सहन करायला लागतं, पण बाकीच्या गोष्टींचं काय, ती तर वाढतच चालली आहे। आता काल परवाचीच गोष्ट आहे, काल घरी जायला खूप उशीर झाला होता, म्हणून म्हणलं की बाहेरूनच जेवून जावं। आता घरी जाणार कधी आणि स्वयंपाक करणार कधी, म्हणून बाहेर जेवायला गेलो आणि उशीर झाल्यामुळे सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या आणि दिलेली ऑर्डर यायला वेळ लागणार होता, म्हणून स्टार्टर मागवलं पनीर टिक्का। आता किंमत पाहून मला वाटलं बऱ्यापैकी येईल, पण समोर आल्याच्या नंतर मी बघतच राहिले। खाल्ल्याच्या नंतर पोटाला आणि जिभेला सुद्धा कळलं नाही की आपण पनीर टिक्का खाल्लाय। आणि त्यावरती माझी पोरी सुद्धा म्हणाल्या उगीच हा पनीर टिक्का मागवला, खाण्याची सुद्धा मजा आली नाही। त्यांना म्हणलं टेन्शन घेऊ नका, आपण सुद्धा असा पनीर टिक्का घरी बनवूया, तोही याच्या निम्म्या किमतीत आणि सगळ्यांना पोटभर खाता येईल असा। आणि हा पनीर टिक्का मी बनवला सुद्धा आणि याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा।